कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चवळी माठ बनवणार आहोत। ही पालेभाजी आहे चवळीची। ते स्वच्छ धुवून मी अशी बारीक चिरून घेतलेले आहे। त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत। एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3-4 असे तुकडे करून घेतलेले आहेत। ओला नारळ घेतलेला आहे अर्धी वाटी, किसून घेतलेला आहे बारीक। ही मुगाची डाळ आहे, भिजवून घेतलेली आहे अर्धी वाटी। 1 तास तरी भिजवून घ्यायची आहे, मग चांगली शिजते। हिंग घेतलेले आहे अर्धा चम्मच, तेल घेतलेले आहे आणि मीठ घेतलेले आहे चवीनुसार। आता पॅन ठेवलेला आहे गरम करायला, तेल घालते। 2 छोटे चम्मच तेल घेतलेले आहे मी। तेल गरम झालं की कांदा घालायचा आहे। मिक्स करते चांगलं। आता हिंग घालते। पहिला कांदा घातला कारण हिंग जळते डायरेक्ट तेलावर घातल्यावर, नंतरच घालायचं आहे। हिरवी मिरची घालायची आहे। आपले मसाले वगैरे वापरायचे नाही, मिरचीवरतीच बनवायची आहे। म्हणून चांगल्या बऱ्यापैकी मिरच्या घाला, 2-3 अशा। आता उन्हाळ्यामध्ये प्रत्येक दिवशी एक तरी पालेभाजी खावी, त्याच्याने आपल्या पोटाला थंडावा मिळते चांगला। म्हणून पालेभाजीचा समावेश करा जेवणामध्ये नक्की। आता आपला कांदा ट्रान्सपरंट झालाय। भाजी घालायची आपल्याला। पालेभाजी आपण चांगली परतून घ्यायची तेलावरती पहिले। आता मुगाची डाळ घालूया। मुगाची डाळ पण 1 तास तरी भिजवून घ्यायची आहे। भाजी बरोबरच आपली शिजली जाते ती। आणि अख्खीच ठेवायची आहे, पूर्ण अशी मॅश नाही झाली पाहिजे भाजी। मुगाची डाळ अशी अख्खीच राहिली पाहिजे। तर मीठ घालायचं आहे। आता चवीनुसार मीठ घालूया। चांगलं मिक्स करायचं आहे। आता 3 ते 4 मिनिटं आता झाकण ठेवायचं आहे। वाफेवरती आपल्याला मुगाची डाळ शिजवून घ्यायची आहे। 3-4 मिनिटं झालेली आहेत, पण मिक्स करून घेऊया भाजी। पालेभाजीलाच पाणी सुटते, एक्स्ट्रा पाणी वगैरे घालायची काही गरज नाही। पालेभाजीच्या पाण्यामध्येच आपली डाळ शिजून जाते। अजून अगदी 2 मिनिटं झाकण ठेवूया। दोन 3 मिनिटं झालेले आहेत। आता आपली डाळ चांगली फुललेली आहे, शिजलेली आहे। खोबरं घालायचं आहे आपल्याला।
ओलं खोबरं. अशा प्रकारे भाजी बनवा तुम्ही, खूप छान होते. आता अगदी ओपन मध्येच आपण 1 मिनिट अशी शिजवून घ्यायची आहे. मग आपली भाजी तयार आहे सर्व करण्यासाठी. अगदी 1 मिनिट आपण ओपन मध्ये अशी शिजवून घ्यायची आहे. आता 1 मिनिट झालेले आहे. आता आपली भाजी तयार आहे. गॅस बंद करते आणि सर्व करते.